मॅडम काहून हो थांबून घेतलं? नाही म्हणजे अथर्वच्या अभ्यासाची काही कंप्लेंट वगैरे नाही ना? नाही नाही, तसं काही नाही. मगाशी सगळ्या पेरेंट्स समोर मला बोलता आलं नसतं ना, म्हणून तुम्हाला आता थांबवून घेतलंय. अभ्यासाच्या बाबतीत त्याची काही तक्रार नाहीये. तो खूप हुशार आहे आणि सगळं व्यवस्थित करतोय. असेनच ना, पुरा त्याच्या बाबांवर गेलाय. पण माझी एक कंप्लेंट आहे. काहून हो? काय झालं? अथर्व, बाळा तू बाहेर जा खेळायला. जा. नाही म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आजकाल ना अथर्वचं बोलणं फार बिघडलंय. म्हणजे तो सतत मुलांना ना बिंडो, बावळट, मूर्ख असं म्हणत असतो. नाही म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की तो हे सगळं मुद्दाम करतोय. अनावधानाने होत असेल त्याच्याकडनं कदाचित, पण मग तो हे शिकला कुठून? नाही म्हणजे मुलं जनरली मोठ्यांचं अनुकरण करतात. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरी असं कोणी बोलतं का हो सतत? तू बावळट आहेस का तू? तुला मी किती वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जायचा नाही म्हणून. अहो तसं नाही, मी नाही. गप्पा बस. नाही मला फक्त इतकं सांगायचंय की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. कसं आहे ना, तो कितीही हुशार असला ना तरी त्याच्या अशा बोलण्यामुळे शाळेत त्याची इमेज वाईट होऊ नये इतकंच मला वाटतं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मी लक्ष देईन त्याच्याकडे. अथर्वचे बाबा का नाही आले? मला त्यांच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ते येणारच होते इथे, पण वेळेवरती त्यांना एक महत्वाचं काम आलं म्हणून मी इकडे आले मीटिंगला. आता ते तिकडे मीटिंग करत असतील. गॅरी किती वेळ, भूक लागली. हो झालं झालं, 2च मिनिटं. त्याचं काय, मला सवय नाही ना हे सगळं करायची, म्हणून थोडा वेळ लागतोय. 2 मिनिटं. प्लीज जरा फास्ट कर ना. काय झालं? काय नाही, बोट चिरलंय. गॅरी या असल्या कामाची सवय असली पाहिजे. हा हो ना, सवय तर नाहीये. घरी सगळं बायकोच करते ना, पण तिचा नाही हात कापला गेला कधी. त्यात काय एवढं कौतुक करण्यासारखं नाही. हो म्हणजे काय, भाज्या चिरणं म्हणजे काय एव्हरेस्ट सर करण्यासारखं थोडीच आहे. तशी बावळटच आहे ती. आमच्या घरात असं कोणीच नाही बोलत. तुम्ही ऐकलं कोणाच ठाऊक. मी सांगेल त्याला असं नसतं बोलायचं म्हणून. आणि हो, त्याच्या बाबांनाही सांगा काळजी घ्यायला. नाही म्हणजे फक्त एकाने सांगून काही होत नाही ना. आणि कधी कधी मुलं आईपेक्षा जास्त बाबांचं ऐकतात. बाबांचा धाक असतो ना. नाही हो बरोबर, मी सांगेन त्यांनाही. बरं निघू? हो चालेल. थँक्यू मॅडम. येऊ? हो या. इथे येतो. तुझ्या हेड मसाजने खरंच डोकं दुखणं थांबलंय माझं. मग आता मी थांबवलं तर चालेल का? कारण दिवसभर डोकं दाबून दाबून हात दुखायला लागलेत का माझे? ओ आय एम सो सॉरी. ऍक्च्युली मी म्हंटल ना तुझ्या हातात खूप जादू आहे म्हणून थांबवलं मी. खरं तर आता इच्छा नाहीये, पण ठीक आहे. नाही अगं, मी पण केलं असतं, पण आता निघू का मी? सॉलिड उशीर झालाय ना. बर, खा वेळेवर, झोप व्यवस्थित आणि औषधं घे. ओके अँड मिस मी. ओके बाय. बाय. चला, माझं काम झालं. तुला आज पॅरेंट्स मीटिंगला पण जाऊ दिलं नाही आणि तुझ्याकडून स्वतःची चांगली सेवा पण करून घेतली. तू काहून असं बोलते? कोणी शिकवलं तुला? आई, पापा तुला म्हणताना आजचं. ते मोठे आहेत आणि तू लहान आहेस. हे बघ, तू असं बोलायचं नाही. हा, नाही तर सगळेजण तुला वाईट म्हणतील ना. बापाला का नाही बोलत? हे पहा अथर्व, फालतूची बडबड नको हा मला. पुन्हा असं कुणालाही बोलायचं नाही. आणि जर पुन्हा असं कुणाला बोललास तर तू आणि मी आहे. काय झालं? का ओरडतेस त्याच्या अंगावर? पापा, आई माझ्यावर लागोली. का ओरडते सुगीस? हे जर तुम्ही मीटिंगला आला असता ना शाळेत तर तुम्हाला कळलं असतं. पण तुम्हाला तर वेळच नव्हता ना. तुम्हाला ऑफिसला जायचं होतं. महत्वाची मीटिंग होती माझी, सांगितलं होतं ना.
पण तुम्ही तर मीटिंगला गेलेच नव्हते. मीटिंगलाच काय, तुम्ही ऑफिसलाही गेले नव्हते. मी दुपारी ऑफिसमध्ये फोन केला तर म्हणे आज तुम्ही आलेच नाही ऑफिसला. कारण ऑफिसला मीटिंग नव्हतीच. म्हणजे आमच्या ऑफिसला मीटिंग नव्हती, क्लायंटच्या ऑफिसला होती. आणि काय ग, तू 50 वेळा फोन काय करतेस ऑफिसला? तुला एकदा सांगितलं कळत नाही का? हा, संशय घेतेस माझ्यावर? बावळट. 1 मिनिट. अथर्व, तू आज जा खेळायला. नाही मग इथेच खेळायला. आज जा. आज जा सांगितलं ना, जा. हे झालंय काय तुला? काय ग, काय चिडचिड लावली उगीच? यापुढे बावळट, बिंडोक, मूर्ख असे शब्द या घरात वापरायचे नाहीत. का नाही वापरायचे? हे माझं घर आहे आणि मला हवं तसंच बोलेन मी इथे. कोणाच्या बापाची भीती आहे का मला? पण तुमचं बोलणं ऐकून अथर्व पण तसंच बोलून राहिलं. त्याच्या शाळेतल्या पोरांबरोबर तो तसंच बोलायला लागलाय. त्याच्या मिसनी कंप्लेंट केली आज माझ्याकडे. ए, ती कंप्लेंट मला नको सांगू सा. त्यांना सांग काय शिकवायचं असेल ते शाळेत, मला नाही शिकवायचं. आय डोंट केअर. थांबा. काय? आजवर तुम्ही मला मूर्ख, बिंडोक, बावळट असं काही बाई बोलत राहिलं, सगळं ऐकून घेतलं. पण यापुढे नाही ऐकून घेणार. मी एक आई आहे आणि कुठली आई आपल्या पोराला कुणी वाईट बोललेलं नाही सहन करू शकत. आणि तुम्ही जे बोलता ना ते माझ्या पोरावर वाईट संस्कार करणार आहे. आई बाप म्हणून आपली काही जिम्मेदारी असते का नाही? आपण लहान पोरांसमोर कसं वागावं, कसं बोलावं याला काही तारतम्य असतं का नाही? लहान पोरं आपलंच अनुकरण करते. आपण जसे वागतो, जसे बोलतो ते पाहून वागते. आणि त्याला तशीच सवय लागली तर कोण त्याला चांगलं म्हणेल? आणि आपल्यालाही सगळेजण असंच बोलतील ना. अथर्वच्या आई वडिलांनी त्याच्यावरती चांगले संस्कार नाही केले म्हणून बिघडून राहिलं हे पोरग. तुम्ही मला जे काही बोलता ते मी सगळं सहन करेन. पण याचा परिणाम माझ्या पोराच्या भविष्यावर होत असेल तर ते मी नाही सहन करणार. आणि लक्षात ठेवा, यापुढे असे शब्द वापरलेले मला चालणार नाही.